नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा गणपती कारखानदारांकडून सत्कार। गणपती कारखानदारांच्या पीओपी मूर्तीवर न्यायालयाने बंदी आणली होती व त्याला प्रदूषण मंडळाने देखील दुजोरा दिला होता। अशा परिस्थितीत गणपती कारखानदारांचा पूर्ण व्यवसायच धोक्यात आला होता। त्यामुळे गणपती व्यावसायिकांना कोणतीच वाट सापडत नव्हती। मात्र अशा वेळी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी सदरचा प्रश्न संसदेत लावून धरला। धैर्यशील पाटील स्वतः पेणमधले ते असल्याने त्यांना गणपती कारखानदारांच्या व्यथा आणि कथा माहित होत्या। ही बाब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या कानावर घातली। मधल्या काळात गणपती कारखानदारांनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली होती। त्यावेळी आशिष शेलारांनी पीओपी वरील बंदीसाठी आपण शासनामार्फत न्यायालयीन लढा देऊन असे सांगितले होते। दिलेल्या शब्दाप्रमाणे आशिष शेलार यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पीओपी वरील बंदी उठवण्यास न्यायालयाला भाग पाडले। त्यामुळे गणपती कारखानदारांना देखील फायदा झाला। आशिष शेलार यांनी केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी आज तांबडशेत येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते। यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री तथा आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बादली, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती डीबी पाटील, चित्रा पाटील, प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम प्रीतम पाटील आणि या कार्यक्रमाचे आयोजक माजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील आणि शर्मिला पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले। यावेळी खासदार धैर्यशील पाटील अशा काही दुर्बिडी घेऊन येतो आणि प्रदूषण कुठे आहे अशा पद्धतीने शोधाशोध या ठिकाणी सुरू झाला। त्यांना कधी जेएसडब्ल्यूचं प्रदूषण दिसलं नाही। आमच्या या ठिकाणी असलेल्या खाड्यामध्ये अख्खाच्या रसायनीनं टाकलेल्या ते गटारासारखी आमची खाडी करून टाकली, ती या ठिकाणी दिसली नाही। आम्हाला मिळणारे निवटे, आम्हाला मिळणारे मासे, आम्हाला मिळणारी खेकडं आता भेटत नाही। पण त्या प्रदूषणानं कुणाच्या डोळ्यामध्ये आलं नाही। पण मूर्तिकारांनी मात्र पीओपीच्या मूर्ती करत असताना काहीतरी प्रदूषण होतं अशा पद्धतीचा जावई शोध या ठिकाणी मित्रांनो लावण्यात आला। इथे पुण्याचे काही मूर्तिकार संघटनेची मंडळी बसली आहे, ती माझ्याकडे या ठिकाणी आली। मी त्यांना सांगितलं, बाबा प्रदूषणाचा विषय आहे, हा फार गंभीर विषय आहे, हा काही विषय एवढा लवकर सुटणार नाही अशा पद्धतीचा माझा त्यावेळी या ठिकाणी समज होता। पण मित्रांनो याच काळामध्ये इथे शेलार साहेबांसारखा एक चांगला खंदा कार्यकर्ता या ठिकाणी मंत्री म्हणून आपल्याला मिळाले, नेते म्हणून या ठिकाणी मिळाले। आणि प्रदूषण हे जर होत असेल तर ते प्रदूषण आम्ही कमी करू, ते प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीची आम्ही योजना राबवू। पण पेणकरांची असलेली सन्मानाची ही भाकरी आम्ही पेणकरांना मिळवून देऊ अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। आणि म्हणून मी माननीय शेलारजी साहेबांचे या ठिकाणी मी आभार या ठिकाणी मानणार। मी रवी पाटील काकांनी सुद्धा आम्ही बरेच प्रयत्न आमच्या पद्धतीने केले, पण नारळ काय उजवत नव्हता। अगदी स्पष्टपणे सांगतो, आम्ही काकांनी खूप प्रयत्न केले, आम्ही खूप प्रयत्न केले। एक काळ असा होता की ते माझ्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात। हमरापुरामध्ये मला राजकीय ताकद या ठिकाणी कधी कमी कधी जास्त। खरं तर मी हमरापूर भागाचा जावई, हमरापूर भागाची लेक आज माझ्या घराची मालकीण आहे। पण हमरापूरकरांनी मला नेहमी या ठिकाणी प्रेम दिलं, चांगलं काम जर केलं। हमरापूरकरांनी, हमरापूर गाव नाही, हमरापूर विभाग, त्याच्यावरती काय चुकले। परंतु हे सर्व असताना जी गोष्ट डोळ्याला दिसत होती, जो अन्याय डोळ्याला या ठिकाणी दिसत होता, जे प्रदूषण हे प्रदूषण नाही अशा पद्धतीची खात्री मनाला पटत होती। परंतु पर्यावरणवादी नावाचा एक अत्यंत संवेदनशील एक घटक या ठिकाणी तयार झालेला आहे। तो 13व्या मजल्यावर दिसतो, तो एसी मध्ये राहतो आणि वर्ण बघून सांगतो प्रदूषण किती झालेलं आहे। पण आज आम्हाला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे, कोकणाचे सुपुत्र असलेले शेलारजींनी, आशिषजींनी या ठिकाणी योग्य भूमिका इथे घेतली। न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाला अवश्य
दर्शक असणाऱ्या भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दुरुस्त केल्या. माननीय देवेंद्रजींची मदत घेतली, माननीय नरेंद्रजींची मदत घेतली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पीओपीचा प्रश्न नव्हता. पीओपीने विसर्जनात अडचण नको, आम्ही पर्यावरण पूरक आहोत आणि आम्हाला पर्यावरणाचं तुम्ही काय शिकवता. आमच्या हिंदू धर्मामध्ये पर्यावरणाचं इतकं महत्व आहे की माझी भगिनी वट पौर्णिमेला वडाचं झाड पुजते, माझा शेतकरी बैल पोळ्यामध्ये बैलाला पुजतो, 12 महिने मी गाईला पुजतो, दत्त भगवानाचं त्या ठिकाणी श्वान हे देव म्हणून मानतो. तुम्ही आम्हाला पर्यावरण शिकवताय. नदीला आम्ही देवता मानतो, पर्वताला आम्ही गुरु मानतो आणि म्हणून पर्यावरणाचा विषय नाही. हे ठोक काँग्रेस आणि त्यांचे मित्र त्यातले या सगळ्यांनी अतिशय उभाटा सेनेने सुद्धा हे म्हटलं पाहिजे. पण या लोकांनी लगेच समिती स्थापन केली आणि मग 2008 आणि 2010 सीपीसीबी आणि एनपीसीबीने न्यायालयाच्या दावात मागणी नसताना घुसवलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या लोकांच्या आग्रहाने गाईडलाईन बनवली आणि पीओपीची मूर्ती पर्यावरणाला ऱ्हास आहे हे त्यांनी स्वीकार केलं. तुमच्या रोजंदारीचा तुम्ही विचार करताय, हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांना विचारा की बाबांनो हा प्रश्नच नव्हता तर तुम्ही आमच्यावर गाईडलाईन का ठोकली. आणि जर गाईडलाईनचा विचार करायचा होता तर आमच्या रोजगाराचा, पोटाचा, धर्माचा, प्रथेचा, परंपरेचा, पर्यावरणाचा विचार करायला पाहिजे होता. पण आमच्यावर बंधनं टाकण्याची भूमिका केली. हे हितेशाही सगळी मंडळी आहेत, आपल्याकडची मंडळी आहेत. अरे सारखं ओरडून सांगत होते अरे हा पर्यावरणाला ऱ्हास आहे तर कसा. याचा अभ्यास तर दाखवा, याचा अहवाल तर दाखवा. असेल तर त्याचं विल्हेवाट प्रक्रिया वेगळी करता येऊ शकते का याचा अभ्यास तर करा. काही अभ्यास नाही. केवळ आमचे उत्सव आणि सण हे थांबले पाहिजेत यासाठी केलेला या महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांचा हा ठरवूनच षडयंत्र होतं आणि म्हणून अभ्यासाविना केलेले काम. 2010 च्या गाईडलाईन बनल्या. तर कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी अपार मेहनत घेतली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.